पूर्णपणे चालू आहे मायबापांना. ब्रह्माचं, विष्णूचं, महेशाचं अविरत कार्य चालू आहे. याच्यामध्ये कुणी एखादा माणूस कधी उपाशी झोपलं का? या जगामध्ये कुणी उपाशी नाही झोपलं. आणि हे कार्य कारण त्या ठिकाणी कोण आहे? अनादी भगवती. या ठिकाणी ज्या आपण जिचा गजर करायला होता ती आता या ठिकाणी सरस्वती माता त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून इथं अन्नाची कमी पडत नाही. विद्येची देवता आहे. मग या त्या विद्येच्या देवतेला काय म्हणायला पाहिजे? हंसावरती बसून शारदे मयूरावरती ही सरस्वती माता आहे. आणि सरस्वती माता विद्येचं दान देते. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला तर गायनाचार्याला विद्याच लागते. आता भरभरून या ते त्रिदिनी सप्ताह चालू आहे. कुणालाच कमी पडणार नाही विद्येला. विद्येलाच काय कशाच कोणाच गोष्टीची कमी पडत नाही. कारण तिचा आशीर्वाद आता आपण घेऊन चाललेलो आहोत सोबत. आणि मी सांगू धन संपत्ती घरामधलं जे काय प्रपंचामध्ये मुलं बाळ सगळं काही विनाश होणार आहे. काही राहणार नाही. परंतु हे जे कार्य आहे ना ते आपल्या सोबत येणारे नाही. याच्यामधलं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आज अंतःकरणात आपण जेवढं भरलेलं आहे ते फक्त त्याला माहिती आहे. हे कोणी चोरी करू शकते का? पैशाची चोरी करू शकत, आणखी काही एखादा धन द्रव्य काही असेल ते घेऊ शकते. फक्त हे ज्ञानाची चोरी कोणी करू शकत नाही. ती देणारी कोण आहे? तर ती माझी सरस्वती माता आहे. विठ्ठला विठ्ठला बोध करणी घेऊन हाती अनादी अंबिका भगवती इथपर्यंत झालं. बोध परणी घेऊन हाती. बोधाची परणी हातामध्ये घेतलेली आहे. ज्ञानाचा बोध पाजळायला लागलेली आहे. पूर्वीच्या काळी काय करत होते? कीर्तन करताना हे लाईट नव्हते, काहीच नव्हतं. त्यामुळे टेंबे लावायचे असे प्रकाश करायला. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये काय होतं की असं होतं का? एसी लावा, फॅन लावा, मृदंगवाले चांगले पाहिजेत, गायनाचार्य उत्कृष्ट पाहिजेत, माईक सिस्टीम एक नंबर पाहिजे. दगडाचा ताळा मधुनी गाईने Bye.
शांती ब्रह्म नादबाबांचा विचार केला तर शांती ब्रह्म ही पदवी ज्याला कधी जीवनामध्ये क्रोधच आला नाही, शांतच होते, ह्या त्यांना पदव्या मिळालेल्या आहेत. माझ्या ज्ञानोबारायांचा विचार केला तर जगाची माऊली झाली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. हे तिन्ही त्रिगुण संगम ज्याच्या जीवनामध्ये आला त्याला माऊली म्हणावं माय बाप्पाला. आणि संत शिरोमणी नामदेव महाराज, यात संत शिरोमणी नामदेव महाराज आणि ह्या नामदेव महाराजांना काय केलेलं आहे की लढीवाळ भक्त भगवंताच्या हृदयामध्ये जागा मागितली आणि ती आपोआप भगवंतानं दिली. कोणाच्या हातानं जेवले नाही, माझ्या नामदेव महाराजांच्या हातानं जेवण केलं माय बापानं. हा अधिकार संतांना प्राप्त केला. मग आपण म्हणतो आम्ही पूजा करतो, आम्ही भगवत चिंतन करतो, आम्ही गायन करतो, भजन करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, सर्व काही करतो, मग आम्हाला देव कसा दिसत नाही? कारण या ठिकाणी देव काही एवढा सोपा नाही. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? नाही. कारण ते एक देव आहे, भगवंत आहे आणि भगवती ही अनादी आहे. कारण आधी भगवती आणि नंतर बाकी सगळे. तर विठ्ठल बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती. बोधाची परडी घेतलेली आहे आणि पोत कशाचा? ज्ञानाचा पाजळायला लागली. मग ज्ञानाचा पोत पाजळणं म्हणजे सोपं आहे का? आज सोमवार आहे, उदाहरण देते तुम्हाला. एक सोमवार आहे, सोमवार असून आपल्याला माहिती आहे सोमवार आहे, परंतु आपण काय केलं? एकदा सोडून 4 वेळेस जेवण केलं. ज्ञान आहे आपल्याला सोमवार आहे म्हणून, तरी देखील आपण उपवास असताना जेवण केलं. एक साध्या सोप्या भाषेत सांगते तुम्हाला ज्ञानाचा अर्थ. कारण ते जर तुम्ही जेवण केलं याचा अर्थ तुम्हाला ज्ञान असून तुम्ही अज्ञानाकडे गेलेला आहात. तर ज्ञान असल्याच्या नंतर ते आपण आचरणात आणायला पाहिजे, तेव्हा ते सत्य होते आणि ते खरं पडते. मग ज्ञान एवढं महत्वाचं आहे, जे ज्ञान माझ्या माऊलीनं केलं. मग पोत ज्ञानाचा पाजळती आणि उदो उदो भक्त नाचती. मग या ठिकाणी सगळे आनंदानं नाचते. आज आपल्या इथं काय? आज हरिपाठामध्ये काय केलं? भक्त नाचूच लागले ना, कारण हा आनंदच आगळा वेगळा आहे. कारण या जगाचा प्रकाश जर प्रसार कशाने होते? केवळ ज्ञानानं. कारण या ठिकाणी ज्ञान खूप महत्वाचं आहे. आज ज्ञान नसतं या ठिकाणी तर या ठिकाणी सर्व या ठिकाणी एवढे जमत होते का? काहीतरी ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय माणूस काही करत असत. जीवनामध्ये ज्ञान फार महत्वाचं आहे. इथे ज्ञान म्हणजे पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. आणि मग या भक्त याच्यामध्ये नाचतात, आनंद घेतात. आणि मग आनंदच नुसता घेतात का? तर अभंगाच्या द्रुपदामध्ये सांगितलेले Oh
आहे, कोण नसे, आपल्या ओळखीचं नाही, पालखीचं नाही, पण खूप सुंदर आहे. त्याला आपल्याला घ्या वाटत असतं, आपण काय म्हणतो त्याला, ये रे बाळा ये, तू माझ्याकडे ये ना, मला एक पापा दे. प्रेमाने म्हणतो. प्रेमाने म्हटल्याच्या नंतर ते काय करतो, आपल्या जवळ येते. आज आपण सामान्य जीव आहोत माय बापानं. ताईनं आपल्याला आमंत्रण दिल्याशिवाय आपण या ठिकाणी आलो का? नाही आलो आपण. कारण या ठिकाणी प्रत्येकाला बोलवण्याची अपेक्षा आहे. बोलवलं तर येते, सगळे कामधंदे सोडून माणूस येते बोलवीला. नाही बोलवल्यावर काय म्हणतो, त्यानं मला बोलवलंच नाही, मी कसं काय येऊ? हे तर साक्षात या ठिकाणी भगवती आहे. ती कशी म्हणाली, त्याच्यामुळे नाथबाबा म्हणाले की गोंधळा येई हो जगदंबे, मूळ पीठ तू आम्ही. अगं तू मूळ आहेस ग, सगळ्या या जगाचं मूळ पाया तू आहेस, आणि तू काय कर, आमच्या गोंधळाला ये. मग मी असंच सांगू लागले एका ठिकाणी की गोंधळाला ये जगदंबे, जागर केला पाहिजे, गोंधळ केला पाहिजे. आता या ठिकाणी आता सगळं माता मावळे आता कीर्तन संपले की जागराला बसणार इथं 2-3 तास करणार, 5 वाजेपर्यंत जागर. कारण आणखी एवढं करू नये तिचे म्हणजे असते आराम गोंधळ. आज या ठिकाणी आपण प्रत्येक जण गोंधळ घालेलो गोंधळी गोंधळी आता बेचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ, हरी नाम संबळ. कशाचा? फक्त नामस्मरणाचा गोंधळ. आणि या कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. कारण कीर्तनामध्ये जर नाचलं, काही जणाला आवडत नाही. ज्याला आवडत नाही त्यानं जर तुम्हाला नाव ठेवलं, अरे काय बाबा की बाई कीर्तन भजनामध्ये किंवा हरिपाठामध्ये नाचायची, त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. शास्त्रामध्ये लिहिलेले बाय बाबा. कोणी जर नाव ठेवलं ना, बघा अनुभव की त्याचं म्हणू नये, परंतु या ठिकाणी जे सांगितलं ते जे आहे ते म्हणल्याशिवाय भाग नाही. कारण फक्त नामस्मरणामध्ये ही ताकद आहे. भगवंताचं गुणगान करताना नाचलं तर ते भगवंताला आवडते. बाकीच्यांना आवडून न आवडू काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला एरवी थोडी नाचायचे, पण जिथं नाही नाचायचं तिथं नाचते लोक. प्रेमानंदे राम नामाची या छंदे. कारण ते छंदाशिवाय माणूस नाचू शकत नाही. संचार झाल्यासारखं होतो अंगामध्ये. एखाद्या अंगात आलेल्या वाटण्याचं कसं होते, काही सुधरत नाही, तशा प्रकारचं या ठिकाणी होतं. ते येते नाही येते देवीच्या दरबारात मी म्हणत नाही. कारण या ठिकाणी भगवंत ती देवी आहे आणि ती सामान्य माणसाच्या एवढे गोंधळी तिचे झाले मोठमोठे, आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या अंगात नाही येणार ती.
असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु या ठिकाणी संत वारकरी संप्रदायामध्ये सांगा मला, माझ्या जगद्गुरु तुकोबाराय एक जगाचे गुरु झाले, आली त्यांच्या अंगामध्ये कधी? माऊली ज्ञानोबारायांच्या आली कधी? माझ्या नातवारांच्या आली का? नाही आली. जनाबाई या ठिकाणी अनेक संत येतात, जनाबाई आहेत, बहिणाबाई आहेत, अनेक संत मुक्ताबाई आहेत, मीराबाई आहेत. सांगितलं का कुणाच्या तरी कुठे आहे का की तिच्या रंगात आले म्हणून? हे आपल्यासारख्या सामान्य लोकांच्याच अंगात येते. आणि काही मागत आहे कुणाचे म्हणलं ते मागत नाही, म्हणलं ते देतो पण आपण त्यांच्यापेक्षा आपण वेळे जास्त आहेत का बाबा? हे आपण करायला नाही पाहिजे. कारण एका ठिकाणी मी गेलेले होते, माझ्या कीर्तनातच एका बाईच्या अंगात आलं बघा. बाईच्या कीर्तनामध्ये अंगात आलं, मग ती बाईला म्हणते तू जाय आणि तिला काय करतो घट्ट आवडून धर बरं, केस पिस मोकळे सोडलेले. तर तिने जाऊन धरलं, तर ती काय म्हणते माय नको ग, माझा काय तंबाखूचा चुन्याचं ते नळा आहे तर ते मोडून जाईल. हळूच म्हणाली तिला, म्हणून थांब ग जर थांब, धरू नको गच्च मोडून जाईल ते. कारण तंबाखूचा नळा तिने कुठंतरी ठेवलेला असं तिने दाबून धरलं की ते मोडेल म्हणली. कशाचं अंगात आलं मग सांगा तुम्ही मला? हे फक्त थोपटाट आहे, कुठंच नाही अंगात. देवी म्हणत नाही अहो, एवढी देवी, एवढी शक्ती, आदिशक्ती तिच्याच जवळ शक्ती आहे. ती कशाला कुणाला त्रास देईल? कारण तिच्या शक्तीने तर आपण जगायलो. आज स्त्री शक्ती सगळ्यात महत्वाची आहे. ज्या स्त्रीचा प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सांगते मी की ज्या स्त्रीचा अपमान होतो त्या घरी लक्ष्मी कधीच वास करीत नाही बाबांनो. ज्या घरी स्त्रीला मानानं सन्मानानं तुम्ही वागणूक द्या त्या घरी स्त्री अशी लक्ष्मी ही त्यांच्या घराच्या बाहेर कधीच जाणार नाही, भरभरून त्याला देते. कारण आदिशक्ती म्हणून तर तिला आदिशक्ती म्हटलेली. शक्तीशिवाय जीवनामध्ये काहीच होत नाही. ती शक्ती या ठिकाणी अनादी गोंधळ घालायला लागले. गोंधळाला ये म्हणायलेत माझे नागबाबा त्यांना, आणि गोंधळाला ये आणि या ठिकाणी गोंधळ घाल. मग ते माणसं म्हणू लागले की बाबा आम्ही गोंधळ घालतो ताई. कधी घालता म्हटलं? म्हणले आम्ही गोंधळ कसं करतो, गणपती बसतो 10 दिवस, 11व्या दिवशी उठतो, 10 दिवस आम्ही गोंधळ घालतो, 10 दिवस गोंधळ घालतो. म्हटलं गोंधळ घालतो, जागरण करतो म्हणले आम्ही. म्हणले जागरण काय करता तुम्ही? अहो देवीचा गोंधळ घालतो आणि नवरात्रात 9 दिवस, आणि या ठिकाणी गोंधळामध्ये गोंधळ ज्या वेळेला असते त्यावेळेस आम्ही जागर करतो. म्हटलं जागर करून करता काय? म्हटले जागर रात्रभर करतो आम्ही. कळालं तुम्हाला? हा जागर करतो म्हटले. मी म्हटलं हे जागर या देवीला आवडेल का? आवडणार नाही त्या देवीला, कारण देवीला जागर आवडतो, तो हा आवडतो जागर. या ठिकाणी जे आपलं सत्कार्य व्हायला लागले, भगवत चिंतन व्हायला लागले, देवीचं या ठिकाणी उपासना करायलो, आणि तिला या ठिकाणी प्रत्येक दिवशी तिला आव्हान करायलो की आई तू ये आमच्या गोंधळामध्ये आणि आमच्या गोंधळात आमच्या सोबत सहभागी होईल. आपण गोंधळ घातला यात काय नवल आहे? येत नाही, परंतु आज या ठिकाणी क्षणभर भरोसा नाही. आज मी एक सांगते प्रत्येक कीर्तनामध्ये नाही की आज आपण इथे मग तू गोरीपर्यंत जाईल म्हणून कैलास महाराज आपली गॅरंटी आहे का? एक क्षणाचा नाही भरोसा. कारण या ठिकाणी आपण आता आहे तर क्षणामध्ये नाही तर कल करे सो आज कर, आज करे सो अभी नाही तो कभी नाही, परंतु एक विश्वास तेवढा आपण टाकत नाही. तर मग विषयामध्ये थोडं नाही पाप अनेक घोर, हा विनाशाचा वाघोर प्राणी असे. माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की हा विनाशाचा वाघोर प्रत्येकाला आहे. संशय येते कशाच्या गोष्टीमध्ये, असं थोडी होते. हे काही सांगतात लोक, परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे. त्याला कितीही तुम्ही लबाड केलं तर लबाड होत नाही. हे संशयाचं भूत आहे ना, ते भूत आपण काढलं पाहिजे. कारण या ठिकाणी हे परमार्थ तुम्हाला आम्हाला आवडतो का? आवडत नाही. अनेक आपण या ठिकाणी आलो तितक्यात आवडते, आता घरी राहिले त्यांना आवडतो का? आपण गेल्याच्या नंतर माघारी आपल्या हसतात त्या बायका. पण अनेक लोकांमध्ये यांना नाही काही काम धंदे, उठले की सुटले, इथं सप्ताह तिथं सप्ताह, कुठे हजारच असते त्या. परंतु याच्यामध्ये काय मिळते ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे. त्यांना काय माहिती आहे हे या ठिकाणी, कारण त्यांना ही आवडच नसती ना. विषयांचा पडीपाडू गोड, परमार्थ लागे कडू, कडू विषयी तो गोड जीवाशी झाला. संसार आवडायला लागलाय, त्या संसार दुःख मुळे संसार नगरी
कारण या ठिकाणी जीवन एक अनमोल रे, मिठी में ना बोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. कधी मिळेल कधी जाईल माहिती नाही. म्हणून या ठिकाणी काळ आता सध्या झोपलेला आहे आणि आपण सगळेजण जागे आहोत. काळ ज्या वेळेला उठल ना त्यावेळेला प्रत्येकाला झोपावं लागणार आहे, प्रत्येकाला झोपावं लागणार आहे. याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, जागायला पाहिजे. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे भाईंनो जागा, काळ निजला तोवरी भागा. आता जागा रे भाईंनो जागा, कारण ज्या वेळेला आता तुम्ही जागे ना, भगवंताचं चिंतन करा, भगवती मातेची आराधना करा आणि जीवन एक सुखमय बनवा. कारण ज्या वेळेला काळ विठ्ठल ना माय बाप्पानो त्यावेळेला मात्र प्रत्येकाला झोपावं लागणार आहे, प्रत्येकाला झोपावं लागणार आहे. हे माझी या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की या ठिकाणी गोंधळाला भगवती आलेली आहे. अहो तुम्ही आम्ही गोंधळ घातला, यात काही नवल आहे. मोठ्या लोकांनी गोंधळ घातलेला आहे. आषाढी कार्तिकीचा आता आपली झाली वारी आली जवळ. आता ते गोंधळच घालायचे आपल्याला.